नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशनचे कट ऑफ। या व्हिडिओला मी दोन पार्टमध्ये डिवाइड करतो। फर्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला लाईव्ह स्क्रीन शेअर करून स्टेप बाय स्टेप सांगतो कट ऑफ कसा बघायचा, आणि सेकंड पार्टमध्ये माझा पण डिप्लोमा गव्हर्नमेंट कॉलेजमधून झाला आणि देन मी इंजिनिअरिंग केलं, तर माझा काय एक्सपिरियन्स राहिलेला आहे ॲडमिशन फॉर्म भरताना किंवा ऑप्शन फॉर्म फिल करताना ते मी तुम्हाला शेअर करेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा, आपण एका जर्नीमध्ये जिथे आपण असा एक प्लॅटफॉर्म बनवू इच्छितो जो विद्यार्थ्यांना आणि पॅरेंट्सला विदाउट सेल्फ इंटरेस्ट आणि अनबायस होऊन गायडन्स करेल, तर या जर्नीमध्ये तुमची मदत हवी आहे। म्हणून ऑफकोर्स चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा फीडबॅक नक्की कळवा। आणि बघा इथे तुम्हाला स्क्रीन शेअर होत आहे। स्क्रीन शेअर होण्याच्या अगोदर मी सांगतो तुम्हाला, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप चॅनलची लिंक टाकून ठेवतो। व्हॉट्सअप चॅनलला लिंक करा म्हणजे मी हे PDF फाईल तिथे शेअर करून देईल। सोबतच जे इम्पॉर्टंट व्हिडिओज आहे आपल्या ॲडमिशनला घेऊन त्याच्या पण लिंक्स मी ड्रॉप करून ठेवतो। ठीक आहे, तर चला व्हिडिओला मी सुरुवात करतोय। बघा इथे तुम्हाला फर्स्ट कॉलेज दिसत आहे। आपण रिजन वाईज 3 कॉलेजेस घेऊ। अमरावतीचं गव्हर्नमेंट कॉलेज, VJTI मुंबईचं कॉलेज आणि COP पुण्याचं कॉलेज। आपापल्या रिजनमधले हे बेस्ट कॉलेजेस आहे आणि तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअर आयडिया येऊन जाणार आहे। तर आता तुम्ही पूर्ण लक्ष स्क्रीनवर ठेवा। इथे स्क्रीन व्हिजिबल आहे। आता बघा इथे सगळ्यात महत्त्वाचं काय समजणं गरजेचं आहे, कॉलेजचा कोड, कारण हे आहे 500+ पेजेसची PDF। तर ऑफकोर्स इथे तुम्हाला कॉलेजचा कोड माहीत असला पाहिजे। तर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ज्याला GSUCA पण म्हणतात, या कॉलेजचा कोड आहे 1002 आणि हे कॉलेज गव्हर्नमेंट आहे आणि सोबतच ऑटोनॉमस आहे। आपण इथे बघत आहे सिव्हिल इंजिनिअरिंग कोर्स नेम आणि इथे चॉईस कोड दिला जातो। खाली आपण जर जात आहे तर ऑफकोर्स तुम्हाला इथं कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग दिसतंय। CSE आता सध्या साईटवर चालू आहे, तर आपण थोडं CSEच्या कट ऑफबद्दल डिस्कस करूया। आता इथे बघा CSEच्या कट ऑफला मी जसं झूम करताय तर तुम्हाला इथे 3 गोष्टी दिसत आहे, G ओपन, GSC, GST, GNTB। ह्या नेमकी भानगड काय आहे, आणि त्याच्या खाली बघा 392, 1209, 2149, ह्या नेमका नंबर्स काय, आणि ब्रॅकेटमध्ये तर लक्षात येतं हे पर्सेंटेज आहे। तर आपण 1 बाय 1 डिस्कस करू। आता बघा हे G ओपन, GSC, GST हे आहे सीट टाईप। आता G मीन्स जनरल, L मीन्स लेडीज, EWS मीन इकॉनॉमिकली विकर सेक्शन्स, DEF मीन्स डिफेन्सची सीट्स असतात, PW मीन्स पर्सन विथ डिसेबिलिटीज। हे सीटचे टाईप्स असतात आणि त्याच्यासमोर दिली जाते त्याची कॅटेगरी। आता इथे बघा कॅटेगरी काय आहे, ओपन कॅटेगरी आहे, SC कॅटेगरी आहे, ST कॅटेगरी आहे, OBC कॅटेगरी आहे। तर या कॅटेगरीज दिलेल्या आहे। आता आपण हे लक्षात आलं तुम्हाला, सीट टाईप समजून गेला। नाही समजलं असेल तर मी थोडं स्क्रोल करतो आणि इथे खाली बघून घ्या। मी याला बघा मी हायलाईट करते, इथे दिसत आहे तुम्हाला मी जे सांगितलं, L फॉर लेडीज, G फॉर जनरल, PWD फॉर, तर इथे तुम्हाला लॉंग फॉर्म दिसत आहे। सीट टाईप क्लिअर असणं महत्त्वाचं आहे। आता याच्या खाली बघा हे जे नंबर्स दिसत आहेत तुम्हाला 392, 1209, हे आहे मेरिट नंबर। म्हणजे जनरल ओपनमध्ये त्या सीटचा मेरिट नंबर काय होता 392, जनरल SCचा मेरिट नंबर काय होता 1209, हे मेरिट नंबर्स होते। आलं लक्षात, हे मेरिट नंबर आहे त्या पर्टिक्युलर सीट टाईपचा, आणि त्याच्या खाली जे ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे ते पर्सेंटेज आहे। या तिन्ही गोष्टी आता आय होप क्लिअर झाल्या असेल। तर आपण थोडं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीचा बघूया कट ऑफ कसा आहे। तर बघा इथे जनरल ओपनचा कट ऑफ 93.32 आहे, जनरल SCचा कट ऑफ 90.68 आहे, देन जनरल OBCचा पण कट ऑफ 92.80 आहे। तर कट ऑफ छानच राहणार आहे, ऑफकोर्स गव्हर्नमेंट कॉलेज आहे। ITचा पण कट ऑफ बघा, IT CS तर आता प्रत्येक कॉलेजमध्ये कट ऑफ तुम्हाला चांगलाच मिळणार आहे बऱ्यापैकी। इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा कट ऑफ दिलेला आहे, तर इथे प्रत्येक ब्रँचचा कट ऑफ या लिस्टमध्ये तुम्ही बघू शकता। आता याच्यानंतर आपण बघूया VJTI कॉलेज। तिथे मी पण अजून काही गोष्टी ॲड करून एक्सप्लेन करतो, आहे की नाही। VJTI कॉलेजवर आपण जाऊया। VJTI कॉलेजचा जो नंबर आहे DT कोड तो आहे 3012। तुम्ही डायरेक्टली काय करताय 3012वर स्लाईड करत आहे। इथे बघा तुम्हाला स्क्रीन शेअर होते 3012 वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट VJTI माटुंगा मुंबई गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस कॉलेज आहे। याचा पण कट ऑफ आपण बघूया कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा। तर बघा इथे पण तेच आहे, काही रॉकेट सायन्स नाही, सिम्पल आहे। जनरल ओपन, जनरल SC, जनरल NTA, जनरल OBC, लेडीज ओपन, लेडीज OBC, EWS, आणि त्याच्या खाली काय दिलं आहे त्या मेरिट नंबर दिलेला आहे 30, 251, 379 आणि त्याच्या खाली पर्सेंटेज दिलेले आहे। आता आपण सेम जर कोणत्याही कॉलेजचं बघू, एखाद्या रँडम कॉलेजचं बघू। चला मी आता जस्ट असं स्लाईड करते। आता हे कोणतं कॉलेज ओपन झालेलं आहे, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रत्नागिरी, रत्नागिरीचं कॉलेज ओपन झालेलं आहे। इथे जर तुम्ही बघत असाल हे पण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं आपण बघू, तिथे बघा थोडा कट ऑफ कमी आहे। जनरल ओपनचा कट ऑफ बघा, जनरल SC ST तर तेच आहे, तुम्ही कोणत्याही कॉलेजचा कट ऑफ बघू शकता। बस सेम काय, तुम्हाला फक्त कॅटेगरी किंवा सीट टाईप समजलं पाहिजे, आणि सेकंड तुम्हाला तो मेरिट नंबर, आणि थर्ड पर्सेंटेज। आपण एक अजून कॉलेज घेऊया जे की वन ऑफ द फेवरेट कॉलेज असतं, ते म्हणजे COP, ज्याचा कोड आहे 6006 का
ओके, बघा इथे COP कॉलेज दिसत तुम्हाला, COP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी ऑटोनॉमस. इथे बघा तुम्ही कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा राईट हे कॉलेज आपण याच्यासाठी घेते. इथे तुम्हाला खूप जास्त सीट टाईप बघायला मिळणार. बघा जनरल ओपन, जनरल SC, जनरल ST, जनरल NTB, जनरल NTC, जनरल OBC, एल ओपन, LSC, PWD, DEF, EWS या पण सीट्स आहे इथे. आणि सोबतच तुम्ही मेरिट नंबर बघा किती 25, 346, 45, 29 इव्हन सिंगल डिजिट मेरिट नंबर आहे. त्या स्टुडंट पण प्रिफर देतात आपल्या COP कॉलेजला. इथे बघा एल ओपनमधली मागच्या वर्षीची ॲडमिशन आहे 99.20% आहे आणि 6 हा मेरिट नंबर आहे. तर ऑफकोर्स सगळ्यांना पाहिजे असते COP कॉलेज, तर इथे कट ऑफ खूप हाय जातो. तर या प्रकारे तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता. आता बघा मी तुम्हाला म्हटलं होतं की मी सेकंड पार्टमध्ये तुम्हाला माझा एक्सपिरियन्स शेअर करेल. तर काय करा माहिती आहे का, मी एक इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकून ठेवतो. त्या लिंकला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्टली रिडायरेक्ट होणार. तिथे तुम्हाला कॉलेजेसची लिस्ट दिसणार आणि सोबतच त्या कॉलेजेसच्या लिस्टसोबत तुम्हाला त्या कॉलेजेसचा DT कोड दिसणार आणि त्या कॉलेजेसमध्ये कोणकोणत्या ब्रँचेस आहे ते पण दिसेल. ते पण जे वेबसाईट आहे ती DT महाराष्ट्राचीच आहे. तर हे तुम्हाला बेनिफिट होईल. तर तुम्ही काय करा, पहिले आपले जे 10 किंवा 15 कॉलेजेस आहेत ते कॉलेजेसची लिस्ट काढा, त्याचे DT कोड्स माहीत करा आणि प्रॉपरली या PDF फाईलवर जाऊन आपल्या कॅटेगरी वाईज काय कट ऑफ आहे तो लिहून घ्या. फर्स्ट पॉईंट. सेकंड, कट ऑफ बघताना जे प्रायोरिटी आहे ते पर्सेंटेजला न देता तुम्ही त्या मेरिट नंबरला द्या. कारण बघा 95.20% कमीत कमी 50 विद्यार्थ्यांना भेटणं महाराष्ट्र म्हणजे मोठी गोष्ट नाही आहे. खूप जास्त विद्यार्थ्यांना भेटू शकते. मग काय करतं माहिती आहे का, CET सेल मागचा रिझल्ट बघतो. कोणता रिझल्ट बघतो? 10th स्टँडर्डचा इंग्लिश, मॅथमॅटिक्स आणि सायन्स हे जे सब्जेक्ट्स आहे या सब्जेक्टचे मार्क्स बघितले जातात आणि या सब्जेक्टच्या मार्क्सच्या बेसिसवर मग रँक मिळते किंवा आपल्याला मेरिट नंबर मिळतो. म्हणजे तुम्हाला माईट बी 95.80% आहे, तुमच्यासारखे अजून 10 लोकांना आहे. माईट बी तुमचा दुसरा, 5वा किंवा 6वा नंबर असू शकतो. ते डिपेंड करते तुम्हाला 10वीमध्ये मॅथ्स, सायन्स आणि इंग्लिशमध्ये काय मार्क्स आहे, जोपर्यंत माझा अंदाज आहे. कारण माझ्या वेळेस मला पण जो पर्सेंटेज होते त्याच पर्सेंटेजवर 13 स्टुडंट्स होते आणि माझा 6वा नंबर होता. तर मला असं वाटतं की मॅथ्स, सायन्स आणि इंग्लिशचे मार्क्स बघितले जातात रेफरन्स पॉईंटसाठी 10वीचे. तर म्हणून तुम्ही कशाला इम्पॉर्टन्स देणार? पर्सेंटेजला नाही देणार. तुम्ही मेरिट नंबर, जसं आता आपण इथे जर बघत आहे COPचं, तर इथे काय बघत आहे आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं बघू किंवा कोणतंही, तर हा जो नंबर दिसतो ना 102474 या नंबरला जास्त महत्त्वाचं. पर्सेंटेजला फक्त ॲज अ रेफरन्स म्हणून घ्या. हा सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट खूप जास्त महत्त्वाचं आहे. मी काय केलं होतं, खूप चांगल्या कॉलेजेसची लिस्ट काढली होती, अराउंड 20 or 25 कॉलेजेस. पण मी सगळे कॉलेजेस काय काढले होते ते माझ्या कट ऑफच्या खूप जास्त बाहेर जात होते आणि मग मी शेवटी 3-4 कॉलेजेस असे टाकले की जे खूपच ॲव्हरेज कॉलेजेस आहे, म्हणजे अमरावती युनिव्हर्सिटीजमधले आहे किंवा नागपूर युनिव्हर्सिटीजमधले आहे. पण असं करू नका. तुम्हाला जर माहिती आहे की कट ऑफनुसार तुम्हाला पुण्याचे चांगले कॉलेजेस लागत नाही, तर थोडा कट ऑफपेक्षा कमी जे पुण्याचे चांगले कॉलेजेस आहे ना ते टाका. जर तुम्हाला पुणे युनिव्हर्सिटी हवी असेल तर थोडं लिस्ट बनवताना व्यवस्थित शांततेत बसून सगळ्या गोष्टी क्रॉस चेक करा, क्रॉस व्हेरीफाय करा. आणि या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअरली समजून गेलं असेल आय होप. जर काही पण डिफिकल्टीज असेल, डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. नक्की मी तुमच्या कमेंटला ॲज सून ॲज पॉसिबल रिस्पॉन्स करेन. डोंट वरी अबाउट दॅट. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तुमचा फीडबॅक नक्की कळवा. थँक्यू सो मच.